नमस्कार. माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ, त्यांचे जे सद्गुरू ते स्वामी स्वरूपानंद यांनी ज्ञानेश्वरीच्या 108 ओव्या एकत्र करून एक ज्ञानेश्वरी नित्यपाठ तयार केला होता की ज्या ओव्या सतत आपल्या अंगवळणी लागायला पाहिजे. तर त्या ओव्यांचं आपण प्रतिपादन बघणार आहोत. ठीक आहे. श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ एक बघूया आपण. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम, तो जो एकोहम बहुश्याम असं आपल्याला सर्वत्र दिसतं. ओंकार, अकारुत ब्रह्मा, उकारुत विष्णू, मकार महेश्वर. जन्माला येणं, पालनपोषण होणं, त्यानंतर देह सोडून देणं, पण तरी त्याच्या मागे जो परमात्मा आहे तो ओंकार स्वरूप परमात्मा आहे. त्याचं ते जय जयकार करतात. जय जयकार कोण करतात? ज्ञानेश्वर महाराज. ते म्हणतात की ओम नमोजी आद्या. आद्या म्हणजे जो सर्वात प्रथम आलेला आणि ज्याला अंत नाही आहे. वेद प्रतिपाद्या, की वेदांनी ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे, की मूळ गाभा हा आहे की आपल्याला या जीवनामध्येच परमात्माशी एकरूप व्हायचं आहे, भक्त व्हायचं आहे, योगी व्हायचं आहे. तस्मात योगी भवार्जुना. भक्त कसं की विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे, असं आपल्याला व्हायचं आहे. त्या परमार्थ मार्गावर चालायचं आहे. असा वेद प्रतिपाद्य जो भगवंत आहे त्याचं पूर्ण वर्णन या ज्ञानेश्वरीत आणि गीतेत आहे. जय जय स्वसंवेद्या, की तुझा जय जयकार असो. आणि स्वसंवेद्य, की जो स्वतःला जाणतो, स्वतःचं वर्णन करू शकतो. त्याचं वर्णन कुणीच करू शकत नाही. इतका अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे तो. आत्मरूप, तो स्वतःशीच एकरूप आहे. त्याच्यासारखं कोणीच नाही. किती सुंदर बघा. आता हे आपल्या जीवनात आचरणात कसं आणायचं, की पहिलाच जय जयकार जेव्हा करतात तेव्हा समजायचं की बाबा ती व्यक्ती नम्र झालेली आहे भगवंतापुढे आणि त्यामुळे त्या भगवंताचं आणि त्या सद्गुरूंचा जय जयकार करताय. निवृत्तीनाथ त्यांच्या शेजारीच बसलेले असायचे की तुम्ही शक्ती दिली तरच बोलू शकेन, तुम्ही शक्ती काढली तर या देहाला काही अर्थच नाही, जीवनाला काही अर्थच नाही. इतकं सुंदर ते ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे आणि ज्ञानेश्वरीत वर्णन पण आहे. तर पहिली ओळी काय? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. भगवंता, तू ठरवलं तर काय नाही होऊ शकत. तर हा ग्रंथ सांगायची मला शक्ती दे, बुद्धी दे. आपण ते पूर्ण ज्ञानेश्वरीत बघितलेलं आहे. मग त्यांनी गणेशाचं, सरस्वतीचं सगळं जय जयकार केला, वर्णन केलं आणि मग पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्ण ज्ञानेश्वरी सांगितली होती. आणि असं म्हणतात की ज्या वेळेला म्हणजे युद्धाच्या मध्ये त्यांनी ती सांगितली गीता, तर म्हणजे 700 श्लोक सांगितले. त्यांना वेळ नाही मिळाला म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर होऊन ज्ञानेश्वरी सांगितली. 9000 पेक्षा जास्ती हो. आणि या पूर्ण 700 श्लोकांमध्ये 700 श्लोक परी देव बोलिले एक जे नाही तुझे. दुसरं नाही म्हणजे काय? अद्वैत भाव. सर्वत्र भगवंतच आहे. ज्ञानेश्वरांचा पण चित्त विलासवाद आहे. तर त्या चैतन्याशी एकरूप होऊन 24 तास भगवंताशी भक्त होऊन, योगी होऊन कशी सेवा करायची हे याच्यात वर्णन आलेलं आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर आपण स्वामी स्वरूपानंदांना, स्वामी माधवनाथांना, हे सगळे जे थोर लोक आहेत, ज्ञानेश्वरांना, श्रीकृष्णाला आठवून आपण सुरुवात करतो. आज नृसिंह जयंती पण आहे. धन्यवाद. आपण असं वागायचा प्रयत्न करूया.